नमस्कार मित्रांनो, करंजखोप गावातील तो भयंकर वाडा ह्या कथेचा हा चौथा आणि शेवटचा भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागाला आता सुरुवात करू. संपूर्ण व्हरांड्यात एक निळसर प्रकाश पसरला होता आणि ती धूसर आकृती आता स्पष्ट दिसू लागली होती. ते अण्णासाहेब होते. आता कपिलला आठवलं. कपिलने पंतांच्या खोलीत पंत आणि अण्णासाहेबांचा एक कृष्णधवल फोटो पाहिला होता. त्यावेळी ते दोघेही तरुण होते आणि तेवढ्यात आपल्या भारदस्त आवाजात अण्णासाहेब बोलू लागले. अरे, असं निराश होऊन जर त्या सैतानाच्या दाढेतच जायचं होतं तर कशाला गावकऱ्यांच्या आणि माझ्या दोस्ताच्या आशा पल्लवित केल्यास? तुला काय वाटलं हे सगळं तुझ्यामुळे होतंय? अरे, खरा गुन्हेगार तर मी आहे. मीच त्या पिशाचाला या वाड्यात, या गावात पाचारण करण्याचा गुन्हा केला नव्हे, तो माझ्या हातून करून घेतला. तू इथे येणं हा तुझा निर्णय नव्हताच. नियतीनेच तुला इथे बोलावलं. आपण सर्वजण या जगाच्या सारी पाटावरची प्यादी आहोत आणि नियती चालक आहे. ती आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वापरते. कधी निराशेच्या गर्तेत झोकून देते तर कधी यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचवते. तुझा दोस्त या वाड्यात येऊन मरणं हेच त्याचं प्रारब्ध होतं. त्याला तू किंवा मी काहीही करू शकणार नव्हतो. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नकोस आणि खचून सुद्धा जाऊ नकोस. काय झालं यापेक्षा काय करू शकतोस हे पहा. हे खरं आहे की माझ्या हातून गुन्हा घडला. सैतान या वाड्यात आला, पण त्या गुन्ह्याची फार मोठी किंमत मी मोजली आहे. मी माझा परिवार गमावला आणि स्वतः गेली 30 वर्षे या वाड्यात भटकत आहे. ते जे जंगलात फिरत आहे, गुरगुरत आहे, ते सैतान नाहीच मुळे. खरा सैतान आहे माणसात असलेला लोभ, लालसा, हाव आणि आसक्ती. या सर्व अनिष्ट भावना जेव्हा मनाला चिकटतात तेव्हा माणूस आपली सद्विवेक बुद्धी गमावून बसतो आणि नीच कृत्य करतो. मी सुद्धा असाच एक नीच माणूस आहे. माझ्या नीचपणामुळेच या सैतानाची टांगती तलवार अख्ख्या गावावर आहे. कपिल भारावल्यासारखा ते शब्द ऐकत होता, पण त्याला फारसा अर्थबोध होत नव्हता. अण्णासाहेब काय बोलतायत हे त्याला फारसं समजत नव्हतं आणि त्याची ही घालमेल जाणून अण्णासाहेब पुन्हा बोलू लागले. मला कळतंय तुझ्या मनात काय चालू आहे ते, पण तुला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला 50 वर्षे मागे जावे लागेल. जेव्हा घेतला लालसेने जन्म, जेव्हा लागली अनिष्ठाची चाहूल, जेव्हा गाठला नीचतेचा कळस, तेव्हा पडलं सैतानाचं पाऊल. आता कपिलला त्याच्या डोळ्यांसमोर काही दृश्ये दिसू लागली. तो भूतकाळात गेला होता आणि 50 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते त्याला दिसू लागलं. अण्णासाहेब त्यावेळी आपल्या विशीत होते. अण्णासाहेबांचे वडील माधवराव इनामदार गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती. गावचे इनामदार असल्याने घरी सुबत्ता होतीच, पण माधवराव इनामदार एक रंगेल व्यक्तीही होते. एकेकाळी गावातील अर्धी जमीन इनामदार घराण्याची होती, पण माधवरावांनी आपल्या रंगेलपणात ती हळूहळू विकायला सुरुवात केली. जेव्हा अण्णासाहेबांचं लग्न झालं तेव्हा माधवराव हयात नव्हते. मरताना माधवरावांनी फक्त हा वाडा आणि 25 एकर जमीन मागे ठेवली होती. अण्णासाहेब मेहनती होते. ते मॅट्रिक पर्यंत शिकले सुद्धा होते. शेतीच्या उत्पन्नातून घर चालत होतं. खाण्यापिण्याची वानवा नव्हती, पण घरी पैसा येण्यासाठी काहीही साधन नव्हतं. मग अण्णासाहेब मुंबईत नोकरीसाठी गेले. तिथे 3 वर्षे एका सूतगिरणीत त्यांनी नोकरी केली, पण नोकरीत त्यांचं मन रमलं नाही.
त्यामुळे ते परत ह्या गावात आले. ते मूळचे हुशार होते आणि कष्ट करण्याची त्यांची तयारी सुद्धा होती. त्यांनी आपली जमीन गहाण ठेवून कर्ज काढलं आणि स्वतःची एक सूतगिरणी सुरू केली. सुरुवातीला 20 कामगार होते. हळूहळू आपल्या मेहनतीने त्यांनी या नवीन धंद्यात आपला जम बसवला. पुढील 7-8 वर्षात 20 कामगारांचे 500 कामगार झाले. पैशाचा ओघ सुरू झाला. घरी सुबत्ता नांदू लागली. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अण्णासाहेबांचा छोटा भाऊ बाळासाहेब त्यावेळी मुंबईला शिकत होता. तो ग्रॅज्युएशन करत होता. त्याला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं. अण्णासाहेब आपल्या भावाला काहीही कमी पडू देत नव्हते. पण 8-10 वर्षांनंतर त्यांचे दिवस फिरले. आजूबाजूच्या शहरात नवीन सूतगिरण्या उभ्या राहू लागल्या. धंद्यात मंदी येऊ लागली. अण्णासाहेबांचा पडतीचा काळ सुरू झाला होता. 500 कामगारांऐवजी आता फक्त 60-70 कामगार शिल्लक राहिले होते. बाकीच्यांना कामावरून कमी करावं लागलं. अण्णासाहेब मन लावून मेहनत करत होते, पण आता नुकसान सुरू झालं. काय करावं त्यांना कळत नव्हतं. मनात निराशा दाटू लागली. एवढी मेहनत करून सुद्धा कशातही यश येत नव्हतं. आणि त्या दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने एका मांत्रिकाबद्दल सांगितलं. त्याचं नाव काळ भैरव होतं. खचून गेलेल्या अण्णासाहेबांनी त्या मांत्रिकाची मदत घेण्याचं ठरवलं आणि त्याला आपल्या घरी पाचारण केलं. काळ भैरवाने अण्णासाहेबांची व्यथा समजून घेतली आणि काही उपाय सुचवले. अण्णासाहेबांनी ते उपाय केले. पुढच्या 4-6 महिन्यात त्याचा परिणाम दिसू लागला. धंद्यात आलेली मंदी हटल्याची चिन्हे दिसत होती. हळूहळू धंदा तेजी पकडू लागला. अण्णासाहेब खूप खुश होते. त्यांना काळभैरवाच्या शक्तीची प्रचिती आली होती. तो काळभैरव आता अण्णांसोबत वाड्यातच राहत होता. अण्णासाहेबांची पत्नी विमलाबाईला हा प्रकार मुळीच आवडत नव्हता, पण आपल्या नवऱ्यापुढे ती काहीही बोलू शकत नव्हती. हळूहळू 1-2 वर्षे निघून गेली. अण्णासाहेब आता त्या मांत्रिकाच्या पूर्ण आहारी गेले होते. तो मांत्रिक राजरोसपणे वाड्यात राहत होता. आपली अनिष्ट कृष्णकृत्ये अण्णासाहेबांकडून करून घेत होता. अण्णासाहेब आता हळूहळू गावापासून, आपला मित्र बंडोपंतांपासून दुरावत चालले होते. इतकेच काय, ते आपली पत्नी विमलाबाई आणि मुलगी शालूपासून सुद्धा दुरावले होते. तो पाताळ यांत्री मांत्रिक आणि अण्णासाहेब दिवस रात्र वरच्या मजल्यावरच्या त्या कोपऱ्यातल्या खोलीत काहीतरी विधी करत राहत असत. त्या खोलीतून चित्रविचित्र मंत्रांचा आवाज ऐकू येई. विमलाबाई या प्रकाराला कंटाळल्या होत्या. त्या वारंवार अण्णासाहेबांना हे सर्व बंद करायला सांगत होत्या, पण अण्णासाहेब आपल्या पत्नीचं ऐकत नव्हते. दिवसांमागून दिवस चालले होते आणि एक दिवस त्या मांत्रिकाने अण्णासाहेबांना एक स्वप्न दाखवलं. कुबेरापेक्षा सुद्धा मोठ्या संपत्तीचं स्वप्न, सुबत्तेचं आणि धनसंपदेचं स्वप्न. अण्णासाहेबांचे डोळे विस्फारले. त्यांना काळभैरवावर आणि त्याच्या तांत्रिकी शक्तीवर पूर्ण भरोसा होता. ते आता उघड्या डोळ्यांनी त्या संपत्तीची स्वप्ने पाहू लागले. पण काळभैरवाच्या सांगण्याप्रमाणे अफाट संपत्ती मिळवण्यासाठी एक विधी करावा लागणार होता आणि त्या विधीसाठी बळी द्यायला लागणार होते. काळभैरवाने सांगितल्याप्रमाणे 3 बळी द्यावे लागणार होते. 2 किशोरवयीन मुलींचे आणि एका गरोदर महिलेचा बळी द्यावा लागणार होता. हे फारच विचित्र होतं, पण धनाच्या लालसेने अण्णासाहेबांचे डोळे आणि बुद्धी दोन्ही अंधळे झाले होते. त्यांनी तो विधी करायचं ठरवलं, पण बळी देणार कोणाचा हा प्रश्न होता. आणि त्यावेळी त्यांना जग्या रामोशाची आठवण झाली. हा जग्या रामोशी म्हणजे पैशांसाठी हावरट एक सैतानच जणू. सुपारी घेऊन खून करणं हाच त्याचा उद्योग होता. पैशांसाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता. अण्णासाहेबांनी आपल्या गड्याला धोंडीबाला जंगलात पाठवलं आणि धोंडीबा जग्या रामोशाला घेऊन आला. अण्णासाहेबांनी त्याला आपलं काम सांगितलं आणि प्रत्येक व्यक्तीसाठी 1 लाखाचा मोबदला ठरवला.
जग्या रामोशाला आता 2 किशोरवयीन मुली आणि एक गरोदर महिला यांचं अपहरण करून त्यांना जिवंत वाड्यात घेऊन यायचं होतं। जग्या रामोशाने या कामासाठी 4 महिन्यांचा वेळ मागितला आणि पुढील 20 दिवसात त्याने एक मुलगी आणून दिली आणि आपले पैसे घेऊन गेला। असे एक एक करत 3.5 महिन्यातच त्यानं आपलं काम पूर्ण केलं। त्या 2 मुली आणि महिलेला अण्णासाहेबांनी आपल्या वाड्यातच वरच्या मजल्यावरील एका खोलीत जवळजवळ 4 महिने कोंडून ठेवलं होतं। काळभैरवाने सांगितल्याप्रमाणे विधीचा तो दिवस जवळ आला। विधी हा सर्वपित्री अमावस्येलाच करायचा होता, पण त्याआधी ती महिला आणि त्या मुलींचा बळी देणं गरजेचं होतं। सर्वपित्री अमावस्येच्या आदल्या दिवशी काळभैरवाने ती महिला आणि त्या मुली यांचा वाड्याच्या त्या वरच्या खोलीत गळा चिरून बळी दिला आणि ती 3 प्रेतं वाड्यामागील अंगणात जाळली। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाणी मारून ती जळालेली चिता शांत केली आणि त्या गरम राखेतील हाडे अण्णासाहेब आणि काळभैरवाने वेचून बाजूला काढली। एक काळा कपडा घेऊन काळभैरवाने अर्धवट जळालेल्या हाडांच्या त्या ढिगातून मोजकीच हाडे उचलून त्या कपड्यात ठेवली। त्याचं उंजळीत बसेल एवढं गाठोडं तयार झालं। उरलेली ती हाडं आणि राख त्या दोघांनी एकत्र करून 2 पाट्यांमध्ये भरली आणि त्या पाट्या आमराईतील विहिरीमध्ये ओतून दिल्या। आता ते कपड्यातील हाडांचे गाठोडे घेऊन वाड्यात आले आणि थेट वरच्या मजल्यावरील कोपऱ्यातल्या त्या अंधाऱ्या खोलीत गेले। काळभैरवाने विधीला सुरुवात केली। ते गाठोडं खोलीच्या मध्यभागी ठेवून त्याने त्याभोवती तांदळाच्या पिठाने एक तारका काढली आणि त्या तारकेच्या सभोवती एक रिंगण काढलं। तारकेच्या 5ही टोकांवर 5 पणत्या प्रज्वलित केल्या आणि चित्रविचित्र हातवारे करत बिभत्स आवाजात तो मंत्र म्हणू लागला। अण्णासाहेब बाजूला बसून ते सारं पाहत होते। हा विधी जवळजवळ 5-1 तास चालला होता। त्यानंतर तो विधी संपला। रात्र झाली होती। काळभैरव त्या अंधाऱ्या खोलीच्या बाजूच्या खोलीत राहत होता। अण्णासाहेब जिना उतरून खाली आले। त्यांनी जेवण केलं आणि आपल्या खोलीत जाऊन झोपी गेले। दुसऱ्या दिवशी पहाटे कसल्याशा बिभत्स गुरगुरीने त्यांना जाग आली। आवाज वरच्या मजल्यावरून येत होता। ते धावतच त्या दिशेनं निघाले। काळभैरव जणू त्यांचीच वाट पाहत आपल्या खोलीच्या दाराशी उभा होता। अण्णासाहेब येताच त्याने इशाऱ्याने त्यांना शांत राहायला सांगितलं आणि तो अण्णासाहेबांच्या कानात पुटपुटला, माझं काम फत्ते झालंय। आता मी सर्व शक्तिमान बनलो आहे। साक्षात सैतान आता माझा गुलाम आहे। त्या बाजूच्या खोलीत सैतान प्रकट झाला आहे। त्याला मी आणला आहे। आणि तो बिभत्स हसू लागला। अण्णासाहेबांची तर बोबडीच वळाली। काळभैरवाने दगा दिला होता। अण्णासाहेबांना अपार संपत्तीचं आमिष दाखवून काळभैरवाने त्यांच्याकडून अतिशय नीच कृत्य करून घेतलं होतं, पण त्यात अण्णासाहेबांचा सुद्धा दोष होताच। अण्णासाहेबांना आता कळून चुकलं होतं की हा पाताळ यांत्रिक काळभैरव जितका बेरकी आहे तितकाच आता तो शक्तिमान सुद्धा झाला आहे। साक्षात सैतान आता त्याच्या सोबत आहे आणि आपण त्याचं काहीही करू शकणार नाही। काळभैरवाच्या होला हो म्हणणं हेच आता अण्णासाहेबांचं नशीब होतं। त्या अंधाऱ्या खोलीतून एक मंद गुरगुर ऐकू येत होती, पण आज जाऊन काय आहे ते बघण्याची अण्णासाहेबांची हिंमत नव्हती। आपल्या चुकीमुळे आपण साक्षात सैतानाला पाचारण केलं आहे आणि तो आपल्याच घरी राहत आहे ही गोष्ट अण्णासाहेबांना खायला उठत होती। त्यांना राहून राहून ही गोष्ट आपला मित्र बंडोपंत याला सांगावं असं वाटत होतं, पण आपण त्याला काय सांगणार आणि कसं सांगणार असंही त्यांना वाटत होतं। तो सैतान वाड्यात येऊन आता 1 महिना व्हायला आला होता। वाड्यात मागील महिन्यात 1.5 महिन्यात जे काही झालं होतं त्यामुळे विमलाबाई अबोल झाल्या होत्या। त्या आपल्या नवऱ्याशी अण्णासाहेबांशी मुळीच बोलत नव्हत्या आणि आपल्या मुलीला सुद्धा त्या अण्णासाहेबांजवळ जाऊ देत नव्हत्या। अण्णासाहेब आता एकाकी पडले होते। ज्या मांत्रिकावर एवढा विश्वास त्यांनी ठेवला होता त्याने अण्णासाहेबांना दगा दिला होता।
मनात राग असून सुद्धा ते त्या मांत्रिकाचे काहीही वाकडे करू शकत नव्हते. तो मांत्रिक जेवढा धूर्त होता त्यापेक्षाही जास्त तो पाताळी अंतरी होता. त्यामुळे त्याच्या वाटेला जाणं म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला धोक्यात टाकणं होतं. नाईलाजाने अण्णासाहेब काळभैरवाशी जवळून घेत होते. दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस तो सैतान त्या अंधाऱ्या खोलीत अचानक ओरडू लागला, मला भूक लागलीये, मला रक्त पाहिजे, मला मांस पाहिजे. त्याची ही गुरगुर काळजाचा थरकाप उडवणारी होती. नाईलाजाने त्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून अण्णांनी एक बोकड विकत आणलं. मांत्रिकाने आणि अण्णांनी ते बोकड खोलीचं दार उघडून आत ढकललं. पुढच्याच क्षणात त्या निष्पाप जनावराचा एक भेसूर आवाज आला. खप खप खप, कच कच कच, लचके तोडल्याचा तो आवाज होता. हाडे फोडण्याचा तो आवाज होता. आवाज आला आणि 10-15 सेकंदातच त्या बोकडाची सोललेली कातडी खोली बाहेर फेकली गेली. हा प्रकार पाहून अण्णासाहेबांचं काळीजच जणू घशात आलं. त्या खोलीत जे काही होतं ते फारच घातक, हिंस्र आणि तितकंच भयानक होतं. त्या सैतानाचे ते कृत्य पाहून आता कालभैरवही काहीसा घाबरला होता. त्याने पटकन तो दरवाजा बंद केला आणि अण्णांना घेऊन तो वाड्याबाहेर पडला. वाड्यासमोरील अंगणात आल्यावर काळभैरवाने सांगितलं की तो एक अनुष्ठान शोधून काढणार आहे, ज्याने या सैतानावर काबू ठेवता येईल. आणि पुढील 10 दिवसात अथक परिश्रमाने त्याने एक विधी शोधून काढला. त्याला त्याने रक्षा अनुष्ठान असं नाव दिलं. अण्णासाहेबांजवळील एका लाल रंगाच्या नोंदवहीत काळभैरवाने तो विधी लिहून ठेवला. खोलीत बंद असलेला सैतान ज्यावेळी हिंस्र होई त्यावेळी काळभैरव त्या रक्षा अनुष्ठानाचा वापर करत असे आणि त्या अनुष्ठानातील मंत्रांनी ते पिशाच्य शांत होत असे. पण त्या सैतानाला महिन्यातून किमान 3-4 बोकड लागत आणि ते देण्यासाठी तो दरवाजा उघडावा लागत असे. या सर्व प्रकाराने मनातून हादरून गेलेल्या अण्णासाहेबांनी काळभैरवाला सांगून आपल्या खोलीच्या दरवाजाला आणि खिडक्यांना सुद्धा तसेच एक अनुष्ठान करून घेतलं. त्या खोलीच्या उंबरठ्यावर आणि खिडक्यांमध्ये शुभ्र रंगाच्या रेषा ओढून काळभैरवाने ते अनुष्ठान केलं होतं. आता अण्णासाहेबांची खोली सुरक्षित होती. कोणतीही अनिष्ट शक्ती त्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हती. पण स्वतःच्या लोभाने पाचारण केलेल्या त्या सैतानाला कसं संपवायचं हे अण्णासाहेबांना कळत नव्हतं. त्यात पत्नी सुद्धा त्यांची साथ देत नव्हती. त्यामुळे ते काहीसे निराश झाले होते. आणि एक दिवस अचानक घात झाला. अण्णासाहेब आणि काळभैरव सैतानाची भूक भागवण्यासाठी आणलेला एक बोकड घेऊन खोलीच्या दारापाशी गेले. दार थोडंसं उघडून काळभैरवाने तो बोकड आत ढकलला आणि तो खोलीचं दार बंदच करत होता इतक्यात दाराच्या फटीतून खुरप्याच्या आकाराची एक तीक्ष्ण नाखी बाहेर आली आणि काळभैरवाच्या छातीत घुसली. पुढच्या क्षणी काळभैरवाने तो दरवाजा बंद केला. बाहेरून कडी लावली. ती तीक्ष्ण नखी काळभैरवाच्या छातीत चांगली इंचभर आत घुसली होती. पुढच्या 8 दिवसात ती जखम सडून वाढू लागली. महिन्याभरात काळभैरव अंथरुणाला खिळला. त्याचा छातीचा सबंध पिंजरा जणू आता सडला होता. काळभैरव क्षीण झाला होता. त्याच्या खोलीतून एक घाणेरडा वास येऊ लागला होता. आयुष्यभर केलेल्या पापाची फळच जणू तो भोगत होता. कालभैरवाकडे कितीही मोठी तंत्रविद्या असली तरी ती विद्या तो स्वतःवर वापरू शकत नव्हता आणि त्यामुळेच तो हतबल होता. अण्णासाहेबांना सुद्धा तो मरावं असंच वाटत होतं. पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने तो मरेल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. सैतानाच्या स्पर्शाने हळूहळू काळभैरवाचं सर्व अंग नासलं. काळभैरव जणू स्वतः केलेल्या पापाच्या ओझ्याखाली दबला होता आणि पलंगावर खितपत पडून आपल्या मृत्यूची वाट पाहत होता. एके रात्री त्याने अण्णासाहेबांना आपल्या खोलीत बोलवून घेतलं. त्याला पश्चात्तापाने जेरी सांडलं होतं. त्याने बोलावलेल्या त्या अघोरी सैतानाला तो काबूत ठेवू शकतो असा त्याचा गैरसमज होता.
पण आता तो गैरसमज दूर झाला होता आणि हा सैतान संपवणं गरजेचं आहे असं त्याला वाटू लागलं होतं. म्हणूनच त्याने अण्णांना बोलावलं होतं. काळभैरवाने अण्णांना सांगितलं की तो सैतान या वाड्यात नसून काळ्या कापडात बांधलेल्या त्या हाडांच्या गाठोड्यात वास करतो आहे. ते हाडांचं गाठोडं त्याने त्या अंधाऱ्या खोलीत एका लाकडी कपाटामागे वाड्याच्या दगडी भिंतीत असणाऱ्या धान्याच्या रिकाम्या कोठारात टाकलं आहे. हाडांच्या त्या गाठोड्याला जर आगीमध्ये भस्मसात केलं तर तो सैतान आपसुकच नष्ट होईल. पण आता तो सैतान त्या खोलीत असताना ते गाठोडं काढणं अशक्य आहे. खोलीची दगडी भिंत ही चांगली 2 हात रुंद आहे. त्यामुळे वाड्याच्या बाहेरून भिंत फोडून त्या गाठोड्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो सैतान सावध होईल आणि भिंत कमकुवत झालेली पाहून तो धाडकन भिंत तोडून बाहेर येईल आणि समोर दिसणाऱ्याच्या चिंध्या करून टाकेल. वाड्याला आग लावून वाडा पेटवून देणं सुद्धा उपयोगाचं नाही, कारण 2 हात रुंद दगडी भिंतीत असलेलं ते गाठोडं धान्याच्या रिकाम्या कोठारात 15 फूट खाली तळाशी आहे आणि त्या कोठाराचं खालचं तोंड सुद्धा बंद केलं गेलं आहे. त्यामुळे वाडा पेटवला तरी गाठोड्यापर्यंत आग पोचण्याआधी त्या खोलीचा दरवाजा जळून खाक होईल. दरवाजा जळाल्यानं त्यावरील मंत्रशक्ती नाहीशी होईल आणि तो सैतान चौकटीतून बाहेर येऊन रक्तपात करायला मोकळा होईल. त्यामुळे सैतानापासून मुक्तीचं हे काम तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सैतान या खोलीतून मोकळा होऊन बाहेर जाईल आणि ती खोली रिकामी असेल. तेव्हा शिताफीने गाठोडं काढलं पाहिजे आणि ते आगीत भस्मसात केलं पाहिजे. तेव्हा सैतान आणि त्याची ती काळी पडछाया नाहीशी होईल. काळभैरवाने त्या सैतानापासून मुक्त होण्याचा मार्ग तर सुचवला होता, पण तो प्रत्यक्ष अवलंबून हे कार्य तडीस नेणं इतकं सहजासहजी शक्य नव्हतं. आयुष्यभर केलेल्या आपल्या पापाचं फळ याच जन्मात भोगून काळभैरवाने आपला नासका देह त्याग केला आणि या जगाचा निरोप घेतला. आता या अभद्र संकटाशी अण्णासाहेबांना एकट्याला लढा द्यायचा होता. काळभैरव मरून 3 महिने उलटून गेले होते. अण्णासाहेब रोजच त्या सैतानाला नष्ट करण्याचे मार्ग शोधत होते, पण खोलीत प्रवेश करून ते गाठोडं काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो सैतान त्या खोलीत उपस्थित असताना खोलीचं दार उघडणं म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देणं होतं. अण्णासाहेब झुरत होते. सगळं काही माहीत असूनही त्यांना काहीही करता येत नव्हतं. काळभैरव मरून आता चांगले 6 महिने उलटून गेले होते. आता अण्णासाहेबांनी त्या सैतानाला नष्ट करण्याचा नाद सोडून दिला, कारण ते दार उघडून आत जाणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि जोपर्यंत ते दार बाहेरून कोणी उघडत नाही तोपर्यंत तो सैतान बाहेर येऊ शकत नाही हेही त्यांना कळालं होतं. काळभैरवाने लाल वहीत लिहून ठेवलेलं ते रक्षा अनुष्ठान फारच महत्वाचं आहे हे अण्णासाहेब जाणून होते. त्या दळभद्री पिशाचासोबत वाड्यात राहत असताना आपला केव्हाही घात होऊ शकतो असं वाटून अण्णासाहेबांनी ती लाल वही एका लिफाफ्यात बंद करून त्यावर आपला परममित्र बंडोपंत याचं नाव लिहून ती वही त्यांनी कपाटात ठेवून दिली होती. पण ती वही ठेवताना अण्णासाहेब त्या सैतानाला नष्ट करण्याचा मार्ग वहीत लिहून ठेवण्यास विसरले होते. आणि तसेही लिहून ठेवले असते तरी ते करणं शक्य नव्हतं, कारण तो सैतान त्या खोलीतच होता. काळभैरव मरून आता वर्ष व्हायला आलं होतं. अण्णासाहेब त्या सैतानी वाड्यात आपले जीवन व्यतीत करत होते. त्यांनी केलेल्या नीच कामांमुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून दुरावली होती आणि गाव सुद्धा. गावातील त्यांचे मित्र बंडोपंत यांनाही ते पारखे झाले होते. आणि अचानक तो काळा दिवस उजाडला. सकाळचे 9 वाजले होते. अण्णासाहेब वाड्यासमोरील अंगणात आपल्या मुलीसोबत खेळत होते. त्यांची पत्नी विमलाबाई स्वयंपाकघरातून वरांढ्यात आली. अचानक तिला वरच्या खोल्यांमधून आपल्या मुलीचा शालूचा आवाज आला. शालू रडत होती, विव्हळत होती. आई आई म्हणून हाका मारत होती. विमलाबाईंना आपल्या नवऱ्यावर आता काडी मात्र विश्वास राहिला नव्हता. आपला पाताळ यंत्री नवरा काळभैरवाच्या नादाने पुरता सैतान झाला आहे
आणि गरज पडल्यास आपला किंवा आपल्या मुलीचाही तो बळी देऊ शकतो असं त्यांना वाटत असे. त्यामुळे आपल्या मुलीचा आवाज आल्यावर विमलाबाई घाबरल्या आणि धावतच जिना चढून त्या वरती गेल्या. आवाज कोपऱ्यातल्या त्या अंधाऱ्या खोलीतून येत होता. त्या खोलीत काहीतरी विचित्र आहे हे विमलाबाईंना माहीत होतं, पण नेमकं ते काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती. पोटच्या पोरीचा आवाज आणि मदतीची हाक ऐकून त्या आईचं काळीज पिळवटून निघालं. कसलाही विचार न करता विमलाबाईंनी दरवाजाची कडी काढली. दरवाजा उघडला गेला आणि त्या संधीची वाट पाहत असलेले ते 2 अजस्त्र हात बाहेर आले आणि विमलाबाईंवर तुटून पडले. विमलाबाईंच्या तोंडातून एक शेवटची आर्त किंकाळी बाहेर पडली. किंकाळीच्या आवाजाने दचकलेले अण्णासाहेब पळतच वाड्यात आले. मागून त्यांची मुलगी शालू सुद्धा आली. वरांढ्यात पोचेपर्यंत तो हिंसक सैतान अण्णासाहेबांच्या पुढ्यातच उभा ठाकला. डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोवर त्याने अण्णासाहेबांचे तुकडे केले. त्यानंतर त्यांच्या मुलीला सुद्धा तितक्याच बिभत्सपणे मारून टाकलं आणि तो सैतान जंगलाकडे पळाला. कपिल जणू भारावल्यासारखा त्या निळ्या प्रकाशात तरंगणाऱ्या अण्णासाहेबांकडे पाहत ही सारी कहाणी ऐकत होता, पाहत होता. आता त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. कसलीच शंका उरली नव्हती. त्याला काय शोधायचंय आणि त्या सैतानाला कसा नष्ट करायचंय हेही त्याला माहीत होतं. पण ही कहाणी ऐकून झाल्यावर त्यातून एक प्रश्न मात्र उद्भवला होता आणि त्याने तो प्रश्न अण्णासाहेबांना विचारला. अण्णासाहेब, बंडोपंत तुमचे एवढे चांगले मित्र, मग तुम्ही जिवंत असताना एकदाही त्यांची मदत का नाही घेतली? किंवा मेल्यानंतरही तुम्ही मला जसे हे सर्व सांगितलं तसे त्यांना सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? त्यावर उपरोधाने हसत ती धुसर आकृती बोलू लागली. अरे पोरा, जिवंत असताना मी धनाच्या लालसेने पूर्ण अंधाळा झालो होतो. माझ्या जीवाभावाच्या दोस्ताला विसरूनच गेलो होतो आणि जेव्हा मला त्याच्या मदतीची आवश्यकता वाटत होती तेव्हा मात्र मला त्याच्या समोर जाण्याची हिंमत होत नव्हती. बंडू माझा जीवाभावाचा दोस्त असला तरी तो एक पाप भिरू आणि तेवढाच पुण्यवान गृहस्थ आहे आणि मी एक नीच पापी माणूस. माझे हात निष्पापांच्या रक्ताने बरबटलेले होते. कुठल्या तोंडाने त्याच्याकडे जाणार आणि काय सांगणार होतो मी त्याला? आणि मला माझ्या त्या परम मित्राला कोणत्याही संकटात टाकायचं नव्हतं. आणि मी मेल्यानंतर आत्मारूपी त्याला का भेटलो नाही म्हणशील तर बंडोपंतांचं घराणं हे पुरोहितांचं घराणं आहे. बंडोपंत हे प्रकांड पंडित आहेत. त्यामुळे मी कितीतरी वेळा त्याच्यासमोर प्रकट होण्याचा आणि त्याला ही कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या दिव्य शक्तीपुढे मला प्रकट होणं जमलं नाही आणि म्हणूनच मी या वाड्यातच घुटमळत राहिलो, संधीची वाट बघत राहिलो. मी मेल्यानंतर सुद्धा एकदा ते दार उघडलं जाऊन तो सैतान मुक्त झाला होता, पण ज्याला ही कहाणी सांगावी आणि त्या अभद्र सैतानाला संपवावं असा कोणीही व्यक्ती त्यावेळी वाड्यात नव्हता. वाडा रिकामाच होता. पण जेव्हापासून तू या वाड्यात आलास तशा माझ्या आशा पल्लवित झाल्या. आज ना उद्या ही संधी मिळू शकते असं मला वाटत होतं. तुला जी बाई आणि मुली दिसल्या होत्या ते प्रेतात्मे आजही या वाड्याभोवती घुटमळत आहेत. ते प्रेतात्मे तुला त्रास देण्यासाठी आले नव्हते. तुला इथल्या सैतानाबद्दल सावध करून तू इथून निघून जावास यासाठी आले होते. त्या 2 मुलींचा आणि बाईचा बळी दिल्यानंतर जळालेले काही हाडांचे तुकडे आम्ही विहिरीतील पाण्यात टाकले होते. म्हणजेच ते पंचतत्वातील एका तत्वात विलीन झाले होते. पण त्यांची काही हाडे अजूनही त्या गाठोड्यात आहेत. म्हणूनच ते प्रेतात्मे अजूनही मुक्त होऊ शकलेले नाहीत. त्या गाठोड्याला अग्निदेवतेच्या स्वाधीन केल्यानंतर त्या सैतानासोबतच त्या प्रेतात्म्यांना सुद्धा मुक्ती मिळेल आणि 30 वर्षे या वाड्यात खितपत पडलेल्या माझ्या नीच आत्म्यालाही मुक्ती मिळेल. ही संधी आहे पोरा, ही संधी दवडू नकोस. मी एक प्रेत आत्मा आहे. या भौतिक जगात मी कोणतीही ढवळाढवळ करू शकत नाही आणि म्हणून मला तुझी गरज आहे. तूच हे कार्य करू शकतोस. तो सैतान अजून सुद्धा वाड्यामागील जंगलात आहे. तुला घाई करावी लागेल.
मला स्वतःला प्रकट करण्यासाठी माझी खूप ऊर्जा मला खर्च करावी लागली आहे. त्यामुळे मी आता पुन्हा प्रकट होऊ शकणार नाही किंवा तुला काही मदत सुद्धा करू शकणार नाही. जे काही करायचंय ते तुला स्वतःलाच करायचं आहे. स्वतःची काळजी घे. काळजीपूर्वक पावलं उचल. तो सैतान जितका हिंस्र आहे तितकाच तो कपटी आणि पाताळ यंत्री आहे. तेव्हा सावध पावलं उचल. येतो मी. आणि आता वरांढ्यातील तो धुरकट निळा प्रकाश हळूहळू अधिकच धुसर होत गेला आणि अण्णासाहेब दिसेनासे झाले. तो निळा प्रकाश हळूहळू समेटला जाऊन एका छोट्याशा तरंगणाऱ्या निळ्या गोळ्यात जमा झाला आणि तो निळ्या गोळ्या गायब होऊन वरांढ्यात पुन्हा मिट्ट काळोख पसरला. कपिलने खोलीचा दरवाजा बंद केला. तो आत येऊन पलंगावर बसला. अण्णासाहेबांच्या कहाणीने तो व्यथित झाला होता आणि आश्चर्यचकित सुद्धा झाला होता. अण्णासाहेब खरं सांगत होते. माणसाचा लोभच खरा सैतान आहे. या अनिष्ट प्रवृत्तीने मनात घर केल्यावर त्याचा किती भयानक परिणाम होतो हे कपिलला जाणवलं होतं. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 2 वाजत आले होते, पण गुरगुर अजूनही जंगलाच्या दिशेनं येत होती. म्हणजे तो सैतान जंगलातच होता, गावात गेला नव्हता. हे कळाल्यावर कपिलला थोडं बरं वाटलं आणि तो पलंगावर पडून विचार करू लागला आणि काहीच वेळात पेंगू लागला. त्याला कधी झोप लागली हे समजलंच नाही. इकडे सखारामने काहीसे चिडूनच पलंगावर निजलेल्या बंडोपंतांच्या हातातून ती लाल वही हिसकावून घेतली. तसे बंडोपंत खवळले आणि म्हणाले, सखाराम, काय करतोयस? आण ती वही इकडे. मला थांबून चालणार नाही. तो सैतान कधीही गावावर धडकू शकतो. आण ती वही. पंतांचा आवाज भलताच क्षीण झाला होता. त्यांचा घसा सुद्धा बसला होता, पण आवाजातली जरब मात्र कायम होती. सखाराम पंतांना शांत करत बोलला, मालक, वाईच थांबा. जरा आराम द्या की तोंडाला. रातभर ते मंत्र बडबडत हायचा. घसा पार सुकून गेला असन. तब्येत ठीक नाही तुमची. सखारामच्या त्या वागण्यामागे आपल्या मालकाबद्दल असलेलं प्रेम आणि त्यांच्या तब्येतीची चिंता होती. बंडोपंत पूर्ण रात्र एक क्षण सुद्धा झोपले नव्हते. पलंगावर पडून ती लाल वही हातात घेऊन पंत रात्रभर आपल्या क्षीण आवाजात रक्षा अनुष्ठान म्हणत होते. त्यामुळे त्यांचा घसा बसला होता. पण रात्रभर चालू असलेल्या त्या मंत्र पठणाने जंगलातला तो सैतान गावात यायला धजला नव्हता. जरी पंतांचा आवाज क्षीण असला तरी रक्षा अनुष्ठानातील त्या दिव्य मंत्रांच्या ताकदीपुढे सैतान टिकू शकत नव्हता. रात्री एकदा गावात यायला निघाल्यावर त्या सैतानाला ते मंत्रपठण अधिक स्पष्ट ऐकू येत असल्याने तो रात्रभर त्या जंगलातच राहिला होता. पंतांनी या अवस्थेतही रात्रभर जागून आपल्या गावची रक्षा केली होती, पण आता त्यांचा आवाज फारच क्षीण झाला होता. आपल्या मालकाची ती अवस्था बघून सखारामने चिडून ती लाल वही त्यांच्या हातातून काढून घेतली होती. पण आता रक्षा अनुष्ठानाचे मंत्रपठण बंद झाल्याने सैतान गावात येण्याचा धोका वाढला होता आणि म्हणूनच पंत चिडले होते. तिकडे वाड्यात कपिल केव्हा जागा झाला होता. डोळे उघडल्या उघडल्या त्याने कानोसा घेतला. सैतानी गुरगुर अजूनही जंगलाच्या दिशेनं येत होती. ते पाहून त्याला हायसं वाटलं, पण खोलीतून बाहेर पडायची त्याची हिंमत होत नव्हती. तो खूप वेळ त्या पलंगावरच पडून राहिला. रात्रीच्या त्या अण्णासाहेबांच्या प्रकटीकरणाबद्दल आणि या वाड्याच्या रक्तरंजित इतिहासाबद्दल तो विचार करत होता. किती अभद्र घडलं आहे या वाड्यात. कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल असं. या गावाने सुद्धा खूप सोसलं आहे आजवर. अण्णासाहेब म्हणतात ते बरोबर आहे. ही संधी आहे. हिम्मत कर कपिल. काहीतरी करून दाखवायची ही संधी आहे. आणि असाही तो विचार केला होतास ना. एकटेच आहोत. मेलो काय आणि जगलो काय. आता ती वेळ आली आहे. हिम्मत दाखवायची. काहीतरी करून दाखवायची. गावाला या सैतानापासून मुक्त करायची हीच ती संधी आहे. गावावर पसरलेल्या या सैतानी काळोखाला तुला दूर करावं लागेल. आज ती संधी हातातून गेली तर न जाणे किती वर्ष लागतील आणि तोपर्यंत हा गाव या सैतानी पडछायेखाली
असाच दबून राहील. काळोख कितीही मिट्ट असला तरी प्रकाशाचा एक किरण त्याला छेद देण्यासाठी पुरेसा असतो. आयुष्यभर स्वतःसाठी जगलास, आज वेळ आली आहे जगासाठी काहीतरी करण्याची. प्रत्येकाच्या वाट्याला अशी संधी येत नाही. तू आज जर ही संधी दबडलीस तर घात होईल. माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल. पंत आजोबा आणि सारा गाव तुझ्याकडे आशेनं बघतोय. कपिल, असा घाबरून काय बसलायस? उठ, काहीतरी कर. कपिलचा आतला आवाज बोलत होता. तो जणू त्याला हिंमत देत होता. त्याला या हिमतीची गरज सुद्धा होती, कारण सामना कुणा व्यक्तीशी नव्हता, एका सैतानाशी होता. असा सैतान जो रक्ताचे पाट वाहण्यास आसुरला होता. पण कपिलने आता आपल्या मनाची तयारी केली होती. हाताच्या मुठी आवळून तो पलंगावरून उठला. काल रात्री झालेली अण्णासाहेबांची भेट आणि त्या सैतानाला नष्ट करण्याचे रहस्य पंत आजोबांना सांगावेच लागेल. कपिलच्या मनात विचार चमकून गेला. कपिल उठला आणि त्याने कानोसा घेतला. तो जंगलातला गुरगुरीचा आवाज काहीसा जवळ आल्याचा भास होत होता. कपिलने पटकन गाडीची चावी हातात घेतली आणि तो धावतच वाड्याबाहेर उभ्या असलेल्या आपल्या गाडीकडे पळाला. गाडी स्टार्ट करून जोराने गरकन फिरवत त्याने ती गाडी गेटकडे नेली. गाडी गेटमधून बाहेर निघत असताना गुरगुर फार जवळ आली आहे असं त्याला वाटत होतं. गाडी आता गेटमधून बाहेर पडून वेगाने पंतांच्या वाड्याकडे चालली होती आणि इतक्यात कांठळ्या बसवणारी एक भयाण किंकाळी त्याला ऐकू आली. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच त्याच्या गाडीच्या बाजूने असणाऱ्या शेतातून एक काळसर आकृती विजेच्या वेगाने गावाकडे जात असताना त्याने पाहिली. आकृतीच्या वेगवान हालचालीने तो रस्ता, आजूबाजूची झाडं, शेतातील उभी पिके आणि वेगाने जाणारी गाडी सुद्धा जणू थरारली. तो सैतान होता आणि पंतांनी बंद केलेल्या अनुष्ठानामुळे त्याला गावात जायची संधी मिळाली होती. ती संधी तो दवडणार नव्हता. कपिलने कचकन ब्रेक दाबत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. चाकांचा खर्र असा आवाज येत गाडी थांबली. कपिलने स्टेअरिंग पूर्ण एका बाजूला ओढून पटकन युटर्न मारला आणि दुप्पट वेगाने तो पुन्हा वाड्याकडे येऊ लागला. आता गावात जाणं शक्य नव्हतं. तो सैतान गावावर पुन्हा धडकला होता. गाडी वाड्यासमोर उभी करून कपिल वेगाने खाली उतरला. जीवाच्या आकांताने पळत तो खोलीपर्यंत पोचला. त्याचं पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. हात थरथरत होते. आपण काय पाहिलं हेच त्याला समजत नव्हतं. त्या सैतानाची हालचाल इतकी वेगवान होती की ती वाऱ्याला सुद्धा लाजवेल. अशा सैतानासमोर आपण टिकणार का, या विचाराने कपिलचं पूर्ण अंग शहारलं. थरथरत्या हाताने त्याने टेबलावरील पाण्याची बाटली घेतली आणि गटगट करत त्याने ती संपवली. हृदयाची धडधड सांभाळत तो पलंगावर येऊन बसला. इतक्यात गावातून भयंकर चित्काराचे, भयभीत लोकांच्या आरोळ्यांचे आणि बाया बापड्यांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. त्या आवाजाने कपिल भानावर आला. काहीतरी करावंच लागेल असा विचार करत त्याने टेबलाच्या ड्रॉवरमधील टॉर्च काढला आणि धावतच तो त्या जिन्याकडे जाऊ लागला. जिनावर चढून कोपऱ्यातल्या त्या खोलीकडे धावत जात असताना त्याने पाहिलं, सुहासचं ते रक्त काहीसं सुकून गेलं होतं. वेगाने खोलीत शिरून त्याने टॉर्च सुरू केला. थरथरत्या हाताने त्याने भिंतीला चिकटून उभे असलेले ते लाकडी कपाट बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. ते कपाट फारच जड होतं. कपिलने जोर लावून कसे बसे ते कपाट बाजूला सरकवलं, पण त्या कपाटामागे धान्याच्या कोठाराचं तोंड नव्हतं. गावातून भीषण किंकाळ्यांचे आवाज येतच होते. घाईघाईत जाऊन कपिलने आता ते दुसरं कपाट बाजूला ढकलण्यास सुरुवात केली. कपाट बाजूला होताच त्या दगडी भिंतीत असलेलं धान्याच्या कोठाराचं तोंड त्याला दिसलं. ते अंदाजे 3 फूट लांब आणि 2 फूट उंच होतं. कपिलने उजव्या हाताने टॉर्च पुढे करत आत वाकून पाहिलं. ते कोठार त्या भिंतीत अंदाजे 15 फूट खोल होतं. आतमध्ये कोळ्यांची जाळी, उंदरांनी जमवलेले कुरतडलेल्या कपड्यांचे काही तुकडे होते. आतून कुबट असा वास येत होता आणि एका कोपऱ्यात त्याला ते गाठोडं दिसलं. वर धुळीचा थर साचला असला तरी ती बांधलेली पुरचुंडी त्याने ओळखली.
हे तेच गाठोडं होतं जे त्याला बाहेर काढून जाळावं लागणार होतं. पण कोठाराची खोली 15 फूट होती आणि आत उतरलं तर बाहेर येता येणार नव्हतं. आपलं तोंड बाहेर काढत कपिल धावतच खाली वरांढ्यात आला आणि आपल्या रूममध्ये जाऊन पोचला. यश अगदी टप्प्यात आहे हा विचार करून तो मनातून खूप खुश झाला. पण ते गाठोडं बाहेर कसं काढावं याचा तो विचार करत होता. त्याने खोलीतून बाहेर येत वरांढ्यात पाहिलं. एखादी लांबडी काठी किंवा बांबू वगैरे असेल तर त्याने ते गाठोडे कदाचित बाहेर काढता येईल असा त्याने विचार केला. पण बाहेर त्याला तशी कोणतीच काठी दिसली नाही. तो पुन्हा धावत खोलीत शिरला. गावातून बिभत्स किंकाळ्यांचे आवाज येतच होते. एक एक क्षण फार महत्वाचा होता, कारण प्रत्येक क्षणासोबत गावात एक जीव जात होता. कपिलच्या अंगाची थरथर काही केल्या थांबतच नव्हती. इतक्यात त्याला आठवलं की त्या धान्याच्या कोठाराचं खालचं तोंड आपल्या बाजूच्या खोलीतच खुलत असावं. जरी ते बंद केलं असेल तरी प्रयत्न करून कदाचित उघडता येईल. तो पुन्हा खोलीबाहेर येत बाजूच्या खोलीत शिरला. भिंतीची खालची बाजू भिरभिरत्या डोळ्याने न्याहाळताना त्याला लक्षात आलं की असं कोणतंही तोंड तिथे दिसत नव्हतं. दगडांची ती अजस्त्र भिंत एकसंध वाटत होती. निराश झालेला कपिल धावतच पुन्हा आपल्या खोलीत आला. गावातून येणारे किंकाळ्यांचे आवाज थांबतच नव्हते आणि त्या आवाजासोबत कपिलच्या हृदयाची धडधड वाढत होती. आपलं लक्ष डोळ्यासमोर असतानाही काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. एखाद्या मनोरुग्णासारखा तो आपल्या खोलीमध्ये येरझाऱ्या मारत होता. ते गाठोडं कसं बाहेर काढता येईल त्याला काहीच समजत नव्हतं. सैतान अजून गावातच होता. गावात सुरू असलेल्या अकांड तांडवाची कल्पना करून कपिल अजूनच विचलित होत होता. त्याचं काळीज एवढ्या वेगाने धडधडत होतं की जणू ते कधीही उचलून घशात येईल असं वाटत होतं. आणि इतक्यात त्याला टेबलावर ठेवलेली ती विस्कीची बाटली दिसली. सुहासने येताना त्याच्यासाठी आणलेली ती 1 लिटरची बाटली तशीच होती. आणि विजेच्या वेगाने एक विचार त्याच्या डोक्यातून चमकून गेला. पळत जाऊन त्याने ती बाटली उघडली. झाकण काढून ती पुन्हा टेबलावर ठेवली. बाजूला पडलेला एक टी-शर्ट उचलला आणि टेबलावरील विजेच्या दिव्यावर पटपट गुंडाळला. एक जोरात हिसका देऊन त्याने त्या दिव्याची वायर ओढली आणि थरथरत्या हाताने त्याने ती विस्कीची बाटली उचलून अर्धी बाटली दिव्यावर गुंडाळलेल्या टी-शर्टवर रिकामी केली. ड्रॉवरमधील लायटर खिशात टाकून एका हातात ती अर्धी बाटली आणि दुसऱ्या हातात तो टेबल लॅम्प घेऊन तो धावतच जिन्याकडे जाऊ लागला. इकडे गावात हैदोस माजवलेल्या त्या सैतानाचे तलवारीसारखे चालणारे हात अचानक थांबले. त्या पाताळ यंत्री सैतानाला जणू आपला काळ बनून त्या अंधाऱ्या खोलीकडे जाणाऱ्या कपिलची चाहूल लागली होती. एक भयंकर किंकाळी मारत तो सैतान गरकन मागे वळाला. आता त्याचा रोख अण्णांच्या वाड्याच्या दिशेने होता. पुढच्या काही सेकंदातच त्याने अर्धा अंतर पार केलं. रुद्र गर्जना करत वाऱ्याच्या वेगाने तो वाड्याकडे निघाला होता. कपिल धावतच जिना चढून वर जाईपर्यंत तो अजस्त्र सैतान वाड्याच्या गेटवरून उडी मारून अंगणात आला होता. कपिलने धावतच खोलीत शिरून कोठाराचं ते तोंड गाठलं. अंगणात 2 क्षण थपकून कानोसा घेणाऱ्या त्या सैतानाला खोलीत पोचलेल्या कपिलची जाणीव झाली होती. आपले दात विचकत मोठ्याने गुरगुर करत तो आता वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे झेपावला. सैतान वाड्यात शिरला आहे हे ओळखून कपिलने क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातली ती अर्धी भरलेली विस्कीची बाटली त्या दगडी कोठारातील गाठोड्याच्या दिशेनं भिरकावली. खळकन आवाज झाला. आता तो खिशातील लायटरने हातात बनवलेली ती विजेच्या दिव्याची मशाल पेटवू पाहत होता. त्याचे हात थरथरत होते. बोटाने जोरात झटका देत त्याने लायटर पेटवलं आणि ते त्या मशालीखाली धरलं. भपकन भडका उडाला. मशाल पेटली होती. त्याने ती मशाल चटकन कोठाराच्या तोंडात नेली आणि आत टाकणार इतक्यात एक जोरात किंकाळी ऐकू आली. सैतान आता खोलीच्या दारावर उभा होता. त्याने आपले भेदक लाल डोळे कपिलवर रोखले होते. एक क्षण मागे वळून कपिलने दाराकडे पाहिलं. त्याची आणि सैतानाची नजरानजर झाली. सैतान
एखाद्या गोरिलासारखा आपले हात जमिनीवर टेकवून कपिलकडे भेदक नजरेने पाहत गुरगुरत होता. नीट उभा राहिल्यास त्याची उंची 10 फूट तरी होती. त्याचं पूर्ण शरीर राखाडी रंगाचं होतं आणि वरून तेल लावल्यासारखं तुळतुळीत वाटत होतं. त्याचे हात फारच लांब वाटत होते. राखाडी शरीरावर लालसर धमण्यांचं जाळं पसरलं होतं. बिनभुवयांचे त्याचे डोळे विलक्षण गोलाकार होते आणि त्या गोलात रसरस्त्या निखाऱ्यासारखे ते लालबुंद डोळे फारच बिभत्स वाटत होते. त्याचं तोंड विलक्षण निमुळतं आणि अंडाकार होतं. एखाद्या मोठ्या कंगव्यासारखे त्याचे अणकुचीदार दात एका ओळीत शिस्तबद्ध पद्धतीने बसवल्यासारखे वाटत होते. सापासारखी वळवळणारी त्याची काळसर जीभ फूटभर बाहेर येऊन वळवळत होती. त्याला नाक नव्हतं. नाकाच्या ठिकाणी असणाऱ्या चपट्या भागावरच एक मोठं छिद्र होतं. डोक्यावरच काय, पूर्ण अंगावर केसाचा लवलेशही नव्हता. एक क्षण झालेल्या त्या नजरेत कपिलचे जणू प्राणच कंठाशी आले. इतक्यात एक भीषण गर्जना करत तो सैतान पुढे झेपावला आणि त्याच्या अगदी अर्धा क्षण आधी कपिलने ती धगधगती मशाल कोठारात सोडली. खुरप्याच्या आकाराच्या नख्या असलेला एक पंजा कपिलकडे सरसावला असतानाच कपिल पटकन मागे सरकून त्या कोठाराच्या भिंतीवर आदळला. पण त्याच्या गळ्याकडे झेपावलेली ती नखी त्याच्या खांद्यात घुसली. इतक्यात कोठारातून आगीचा लोळ बाहेर पडला. गाठोड्याने पेट घेतला होता. एक कर्णभेदी किंकाळी कपिलने ऐकली. ती किंकाळी इतकी भीषण होती की कपिलचे जणू कानच बधीर झाले आणि एक भीषण स्फोटासारखा आवाज आला. बाजूला सरकवलेल्या त्या लाकडी कपाटांपैकी एक कपाट धाडकन खाली पडलं. एखादा भीषण अनुस्फोट झाल्यासारखा सबंध वाडा दणाणला. खिडक्यांच्या दारांच्या काचा फुटून वाड्याबाहेर भिरकावल्या गेल्या. वाड्याभोवतीची झाडं थरारली. तो आवाज गावातही पोचला होता आणि भेदरलेले गावकरी पुढे काय घडणार या विचाराने काळीज मुठीत घेऊन घरात लपून बसले होते. आता त्या अंधाऱ्या खोलीत एका काळ्या धुराचा लोट पसरला होता. खांद्यावर झालेली भळभळती रक्ताची जखम पकडून भिंतीला टेकत कपिल मटकन खाली बसला. तो सैतान दारात उभा असल्यापासून ते खोलीत आत्ताचा हा काळा धूर पसरेपर्यंत केवळ 3 सेकंदाचा वेळ गेला होता. इतक्या वेगात हे सगळं घडलं होतं. पण या 3 सेकंदात एका सैतानी युगाचा अंत झाला होता. सैतान आता संपला होता. तो कायमचा पाताळाच्या खोल गर्तेत गेला होता, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. तिकडे आपल्या वाड्यात पलंगावर पडून असलेल्या बंडोपंतांनी तो भीषण स्फोटाचा आवाज ऐकला होता. सैतान संपला आहे हे त्यांच्या चाणाक्ष मनानं जाणलं होतं. अंगात जणू एक नवीन ऊर्जा संचारल्यासारखे ते पलंगावर उठून बसले आणि आनंदाने ओरडले, सखाराम, देवासमोर साखर ठेव, पोरानं काम फत्ते केलंय. त्या सैतानाचा खात्मा केल्यावर कपिल त्या खोलीतच मूर्छित होऊन पडला होता. अर्ध्या तासात पंत आणि त्यांच्यासोबत सबंध गाव वाड्यात हजर झाला होता. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कपिलला उचलून सर्व लोक त्याला पंतांच्या वाड्याकडे घेऊन गेले. पंतांच्या वाड्यात पोहोचेपर्यंत कपिलच्या खांद्यावरील ती जखम सडायला सुरुवात झाली होती. पंतांच्या अनुभवी नजरेने ती जखम ओळखली आणि पंतांनी लगेच आपला मंत्रजप सुरू केला. त्यानंतरचे पुढचे 2 महिने कपिल पंतांच्याच वाड्यात राहिला. या 2 महिन्यात गावकऱ्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. कपिल आता जणू त्या गावाचा एक अविभाज्य भाग झाला होता. तो सैतान जरी कायमचा गेला असला तरी गावावर शोककळा पसरवून गेला होता. त्या 2 अभद्र दिवसात त्याने जवळजवळ 57 लोकांचे प्राण घेतले होते. गाव हळूहळू या दुःखातून स्वतःला सावरत होता. पण संकट पूर्णपणे टळल्याचा आनंद सुद्धा तितकाच होता. करंजखोप गाव सोडून कपिलला आता 6 महिने झाले होते. आता तो मुंबईत आपल्या बंगल्यात होता. सायंकाळचे 7 वाजले होते. कपिल आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत फेसाळत्या कॉफीचा मग हातात घेऊन उभा होता. समोरच्या रस्त्यावरील वाहनांची लांबच लांब रांग तो पाहत होता. त्याच्या खांद्यावरील ती जखम आता पूर्णपणे बरी झाली होती आणि अचानक
कपिलला त्या सैतानी वाड्यात असताना लिहित असलेल्या आपल्या अर्धवट कादंबरीची आठवण झाली. तो बाल्कनीतून बेडरूममध्ये आला आणि त्याने ती टिपणे बाहेर काढली. पण ती कहाणी पुढे लिहावी असं त्याला वाटत नव्हतं. काही क्षण विचार करून तो उठला आणि आपल्या लेखनाच्या खोलीमध्ये गेला. बाजूलाच असलेल्या कोऱ्या कागदांचा गठ्ठा हाताशी घेत त्याने एक नवीन कादंबरी लिहायला सुरुवात केली. कादंबरीचं नाव होतं पडछाया. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.